आज करूया लसूणी मेथी। आज करूया लसूणी मेथी। मी यांची राणी आणि हे माझे पती। कित्येकांनी घेतल्या या नावाने सप्तपदी। मेथी प्रीतीने त्यांच्या संसाराची वेल बहरली होती। हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत लसूणी मेथी। माझ्याकडे खूप छान आणि फ्रेश अशी मेथी मिळाली मला आज, आणि आपण आता लसूणी मेथी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। माझ्याकडे एक मीडियम आकाराचा कांदा आहे, एक टोमॅटो आहे आणि खूप सारा लसूण आपण यामध्ये वापरणार आहोत। आलं आहे, 2 सुक्या मिरच्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। तर आता आपल्याला यासाठी एक वाटण लागणार आहे। त्यासाठी मी शेंगदाणे घेतले, तीळ आहेत आणि 1-2 चमचे बेसनचं पीठ घेतलंय, डाळीचं पीठ। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। ह्याची आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। यामध्ये आपण शेंगदाणे, तीळ आणि ते बेसन, 2 चमचे बेसन आहे जे मिक्स करून आपण पाणी टाकून याची एक पेस्ट करून घेणार आहोत, जे आपण यामध्ये वापरायचे आता आपल्याला। आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। 1-2 चमचे तेल टाकले मी यामध्ये। त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। जिरे चांगले फुलले पाहिजेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण। लसूण थोडा तेलावर आपण फ्राय करून घेऊया। लसूण थोडासा लाल झाल्यावर आपण यामध्ये मेथी टाकून घेऊया आणि हे मेथी आता आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याचबरोबर थोडंसं यामध्ये मीठ पण टाकूया आपण। आता मेथीतलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण आता मेथी व्यवस्थित परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी सुटले आणि आता पाणी आता आपण कोरडं करून घ्यायचं आहे। मेथी व्यवस्थित एक अर्धा पर्सेंट म्हणजे 50% शिजलेली आहे। आता आपण परत एका कढईमध्ये तेल टाकून जिरे टाकले। त्याचबरोबर आता ह्यामध्ये कांदा टाकूया आपण। हिरव्या मिरच्या टाकल्यात आपण 2। कांदा आता आपल्याला लाल होईस्तोवर परतायचा आहे। त्यामध्ये आता आपण लाल मिरच्या पण टाकून घेऊया 2। आता खूप सारा हा चॉप केलेला लसूण आहे माझ्याकडे, तो टाकून घेऊया। 1 इंचभर आलं टाकले मी यामध्ये आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित लाल होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। कांदा असं सोनेरी रंगावर येईस्तोवर आपण हा परतून घेणार आहोत। कांदा आता आपला व्यवस्थित परतला गेलाय। यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया। त्याचबरोबर आपण एक अर्धा चमचा लाल तिखट टाकूया। एक अर्धा टीस्पून आपण हळद टाकले यामध्ये। धनेपूड टाकले 1 चमचाभर। गरम मसाला 1 चमचा। आता हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी पण ॲड करणार आहोत, म्हणजे सुके मसाले करपणार नाही आणि याचा फ्लेवर छान येतो भाजीमध्ये। तर आपण हे व्यवस्थित आता मसाले तेलामध्ये आणि पाण्यामध्ये शिजवून घेऊया। ह्याला तेल सुटेस्तोवर आपण परतायचं आहे। तुम्ही पाहू शकता याला तेल सुटले व्यवस्थित। आणि आता आपण ह्यामध्ये भाजी ॲड करणार आहोत। ही ग्रेव्ही आपण ॲड करूया, जे आपण वाटून घेतली तीळ, शेंगदाणे आणि बेसनचं पीठ टाकून जे आपण ग्रेव्ही करून घेतली ती यामध्ये आपण टाकून घेऊया आता। आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। ह्याला पण चांगले भाजून घ्यायचे आहे तेल सुटेस्तोवर। आपण शेंगदाणे भाजलेले होते, पण तरी पण बेसनमधला कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलं याला। आणि
हे सगळं आपण स्लो फ्लेमवर करायचं. फ्लेम थोडी कमी करून घ्या. तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलंय. आता ह्यावर आपण ही मेथी घालून घेऊया. आणि व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे सगळे मसाले त्या मेथीला व्यवस्थित लागतील. तुम्ही पाहू शकता किती छान एकजीव झाले मसाले आणि मेथी. आता ह्यावर आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं ह्याला वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान त्याला तेल सुटले आणि छान तरी आली आणि आपली भाजी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा. थँक्यू. खूप सुंदर लागते ही भाजी. भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर एकदा नक्की करून बघा.